नमः शिवाय. श्री शिवतांडव स्तोत्र श्लोक 7. श्लोक वाचूया. कराल भाल पट्टिका धगद धगद धगज्वलद धनंजयाहुती कृत प्रचंड पंच सायके धराधरेंद्र नंदिनी कुचाग्र चित्रपत्रक प्रकल्पनैक शिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम. असा हा श्लोक आहे. आता श्लोकामधले शब्दार्थ बघूया. कराल भालपट्टिका. भालपट्टिका म्हणजे कपाळ, ललाट. ते कसं आहे तर कराल. कराल म्हणजे विकराल, असं कराल भयंकर असं शंकराचं भालपट्टिका म्हणजे ललाट आहे. त्या ठिकाणी धगद धगद धग असा धग धग करीत, धगद 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 ज्वलत असा धगधग करत, ज्वलत म्हणजे जळणारा. धनंजय म्हणजे अग्नी आहे. त्या अग्नीने काय केलंय तर आहुतीकृत. आहुतीकृत म्हणजे हवी केलं, हवन करून टाकलं. कुणाला तर प्रचंड पंचसायक. प्रचंड म्हणजे दुर्दम, दुर्धर्ष असा, जिंकायला कठीण असा. पंचसायक म्हणजे कामदेव. सायक म्हणजे बाण, पंच म्हणजे 5, ज्याच्याजवळ 5 बाण आहेत, की ज्याने तो लोकांच्या मनामध्ये कामभावना उत्पन्न करतो, असा जो कामदेव आहे पंचसायक, त्याला आहुतीकृत म्हणजे हवन केलं. धराधरेंद्र नंदिनी म्हणजे पार्वती. धराधर म्हणजे पर्वत, धराधरेंद्र म्हणजे हिमालय, आणि त्याची नंदिनी त्याची मुलगी म्हणजे पार्वती. कुचाग्र चित्रपत्रक. कुचाग्र म्हणजे वक्षस्थलाचं अग्र, स्तनांचं अग्र. चित्रपत्रक म्हणजे चित्रकारी करणे, चित्र काढणे, अंगावर विविध प्रकारचे चित्र काढणे, चित्रकारी करणे, त्याला चित्रपत्रक असं म्हणतात. प्रकल्पनैक शिल्पिनी. असा शंकर हा प्रकल्पनैक म्हणजे अद्वितीय असा, चतुर असा, शिल्पिनी म्हणजे कलाकार आहे, चितारी आहे, चित्र काढणारा आहे. असा त्रिलोचन, असा 3 नेत्र असणारा शंकर, त्याच्यामध्ये रतिही मम, त्याच्यामध्ये माझी प्रीती असो. असा या श्लोकाचा शब्दांचा अर्थ. सरळ अर्थ असा आहे की शंकराच्या मस्तकावरील धगधगणाऱ्या विकराल अग्नीनी दुर्धर्ष कामदेवाला आहुती बनवलं. पर्वतराज नंदिनी पार्वतीच्या वक्षभागावर सुंदर चित्ररचना करणाऱ्या कुशल अद्वितीय शिल्पी भगवान शंकराच्या ठाई माझी प्रीती ही सदैव असो. असा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे. या श्लोकामध्ये रावण म्हणतोय की भगवान शंकराच्या मस्तकावर असा विकराल अग्नी आहे, धगधगता अग्नी आहे, की ज्यांनी दुर्धर्ष अशा कामदेवाचं दहन केलं. असा महादेव पार्वतीबरोबर लीला विलास करतो, प्रणय क्रीडा करतोय. त्या भगवान त्रिलोचनामध्ये माझी प्रीती ही सदैव राहो असं म्हणतो. भगवान शंकराच्या ललाटावरचा कराल म्हणजे अत्यंत भयंकर असा जो अग्नी आहे, त्या अग्नीच्या ज्वालांनी मदनाला क्षणात भस्म केलं. मागच्या श्लोकांमध्ये सुद्धा याचं वर्णन आलंय. त्या महाभयंकर अशा धनंजयानी म्हणजे अग्नीनी मदनाला आहुती बनवलं. आणि हा मदन कसा आहे
तर तो जिंकायला अतिशय कठीण आहे. प्रचंड पंचसायके तो दुस्सह आहे आणि तो पुष्पधन्वा म्हणजे पुष्पांचे बाण असलेला असा आहे. अरविंदम अशोकम च आम्रम च नवमल्लिका नीलोत्पलंच पंचैते पंचबाणस्य सायकः. असे त्याचे 5 बाण आहेत. अरविंद, अशोक, आम्र, नवमल्लिका, नीलोत्पल असे त्याचे 5 बाण आहेत. आणि या कामदेवानी साऱ्या त्रैलोक्याला वश करून घेतलं. त्याचं मायाजाल जे आहे ते तोडणं फार कठीण आहे. आपल्या तत्वज्ञानात कामभावनेला नाकारलेलं नाहीये. तर धर्म, अर्थ आणि काम असा हा 3रा पुरुषार्थ मानलाय. भारतीय आध्यात्मिक विचारांमध्ये कामाला राक्षस मानलं नाहीये, तर कामदेव म्हटलंय त्याला. तो कामासूर नाहीये, तो कामदेव आहे. धर्माच्या चौकटीमध्ये काम असला पाहिजे आणि त्यासाठीच विवाह बंधन असतं. आपली कुटुंब व्यवस्था त्यासाठी आहे. पती पत्नी परस्परांशी एकनिष्ठ राहून संसार करणं आणि कामाचा उपभोग घेणं हा धर्माधिष्ठित काम आहे. त्यामध्ये पवित्रता आहे. कामाची उत्पत्ती मनामध्ये होत असते. शिवभाव पुष्ट करणारा जो काम आहे तो श्रेष्ठ मानला जातो. रावणाने या श्लोकामध्ये प्रणयरत शिवाचं वर्णन केलेलं आहे. आपली लीला सहचरी पार्वती धराधरेंद्र नंदिनी जी आहे तिचा अतिशय निपुणतेनी, हळुवारपणानी, रसिकपणानी शंकर महादेव हे शृंगार करतात. तिच्या वक्षस्थलावर पत्ररचना म्हणजे चित्रकारी करतात. पूर्वीच्या काळी, प्राचीन काळी शरीराच्या सौंदर्याची वृद्धी करण्यासाठी चंदन, केसर, मेहंदी, कदंब, रक्तचंदन, कस्तुरी वगैरे ही जी द्रव्ये होती, या द्रव्यांनी शरीरावर चित्रकारी केली जात असायची आणि त्याला पत्रक, पत्रभंग, चित्रपत्रक अशी वेगवेगळी नावं आहेत त्या कलेला. या चित्रपत्रक किंवा पत्रभंग याचे उल्लेख अनेक काव्यांच्या मध्ये दिसतात. जयदेवांचं गीत गोविंद आहे, बाणभट्ट आहे, कालिदासांच्या वेगवेगळ्या रचनांच्या मध्ये या प्रकारची वर्णनं ही आढळतात. या श्लोकामध्ये गिरिजेच्या उज्ज्वल अंगावर महादेव पत्ररचना करतात असं म्हटलंय आणि यातून त्यांच्या दाम्पत्य जीवनामधलं प्रेम व्यक्त होत आहे. शिव आणि शक्तीच्या प्रणयाचं रहस्य, त्यांच्या लीलांचं रहस्य हे अनुपमेय आहे, गूढ आहे. त्या ठिकाणी वासना नाहीये. रावण त्याला शिवाला प्रकल्पनैक शिल्पी म्हणजे उत्तम सिद्धहस्त कलाकार म्हणतो. वस्तुतः या शृंगाराच्या वर्णनातून युगल तत्वाची एकता दिसून येते. त्यामध्ये कामाचा संस्पर्श नाही, लेश मात्रही नाही. उलट त्या कामाला तर भगवान शंकरांनी भस्मच केलं. शिवमनामध्ये विकार उत्पन्न होऊ शकत नाही. राधाकृष्णांची, कृष्ण आणि गोपींची जी रासलीला आहे, शंकर पार्वतीच्या लीला आहेत, या सगळ्या दिव्य आहेत, अलौकिक अशा आहेत. सामान्य माणसाच्या वाणीचा आणि बुद्धीचा हा विषयच नाहीये. भागवतामध्ये रासपंचाध्यायी याचं विवेचन आणि निरूपण करणं हे अत्यंत कठीण मानलं जातं. ते अत्यंत गहन आणि सूक्ष्म आहे. त्या ठिकाणी वक्त्याची कसोटी लागते.
त्याचा अधिकार, त्याची विद्वत्ता, हे रासपंचाध्यायीचं वर्णन करत असताना त्याचा कस लागतो असं म्हटलं जातं. याचं तत्व वेदवेत्ता मुनी सुद्धा जाणत नाही. रावण म्हणतो की असा जो शंकर आहे की ज्याने मस्तकावर धगधगणाऱ्या विकराल अशा अग्नीनी दुस्सह दुर्धर्ष अशा कामदेवाला दग्ध केलं, त्याला आहुती बनवलं. आणि पर्वतराज नंदिनी पार्वतीच्या वक्षभागावर सुंदर चित्ररचना करणारा असा जो कुशल अद्वितीय शिल्पी आहे, असा जो चित्रकार आहे, त्या भगवान शंकराच्या ठाई माझी प्रीती ही सदैव असो. माझं मन त्याच्या ठाई सदैव अनुरक्त राहो. अशा रीतीने रावणाने आपला भाव या श्लोकामध्ये व्यक्त केलाय. नमः पार्वतीपतये. हर हर महादेव.